आणि या महेश खांबे आणि सूरज फागे, संतोष भादलेकर, शैलेश कदम, रोशन कावणकर, संकेत खांबे आणि दिलीप घाणेकर असे 5 मालक आहेत संघाचे. या 5ही मालकांना आम्ही समोर बोलवतो आणि त्यांनी मान्यवरांच्या सुवासने आपण त्यांचं योग्य सन्मान आपण त्यांना देणार आहोत आणि त्यांचा इथूच आपण सन्मान करणार आहोत. पहिल्याप्रथम मी महेश खांबे आणि सुरेश फागे या दोघांना जवळ करतो आणि आमच्या सुभाषने आपण मी धरून काही ठेवतोच नुसतं चालू ठेव व्यवस्थित ना, जरा झूम कर, हलव जरा व्हिडिओ. मी व्हिडिओ करतोय, फोटोशूट करा कोणीतरी यार. 1 मिनिट थांब. एक संघ मला संतोष भादलेकर खांबे यांच्या शुभास्ती आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. अरे ये लवकर कार्ड फोटो इकडे बघा. त्यानंतर तिसरे आहेत मालक शैलेश कदम. SK चॅलेंजर्स चॅलेंज त्यांनी स्वीकारला होता आणि त्यांनी तो स्वीकारून या ठिकाणी पहिल्या ही ट्रॉफीच्या मानकरी ते स्वतः शैलेश आहेत, खुश आहेत. त्याबद्दल त्यांचा जो सन्मान आहे तो आम्ही आमचे वयोवृद्ध घाणेकर, आत्माराम घाणेकर यांच्या शुभास्ते मी त्यांना ही ट्रॉफी देतो. चौथे मालक रोशन कावणकर, प्रमोदय यांचा सन्मान मी आमचे शिवदास पवार यांच्या शुभास्ते करतो. नंतर संकेत खांबे आणि दिलीप घाणेकर, संकेत त्यांचं देखील मी सन्मान करतो. आमचे संकेत खांबे यांच्या शुभास्ते आपण त्याचा सन्मान करणार आहोत. अशा प्रकारे 5ही संघ मालकांचं आपण सन्मान देऊन येतो. त्याने आपलं स्वतःच मनोबल त्या ठिकाणी व्यक्त करायचं. काय नाही बोलायचं, ट्रॉफी द्या फक्त. बोल आभार तरी मान. अरे बरोबर आहे सर, ट्रॉफी दे फक्त त्याला. ट्रॉफी अरे काय बोल माझ्यावरचा. ऐक ना, अरे आपण सांगतो मी 2 दिवस स्पर्धा उत्तम झाल्या आणि आमच्या संघाने जिंकलं. असं एक जे भाऊ मगाशी बोलले तेच आयोजन होतं की गावची आपल्या 1 या 2 टीम अशी बनवावी आणि त्या गावचा आपल्या नावाचा दबदबा राहावा, देवीच्या नावाचा एक दबदबा राहावा. त्याप्रमाणेच आमची इच्छा होती सुरत मंडळाची, आता ग्रामस्थ मंडळाची. त्या दृष्टिकोनातून आम्ही चाललोय आणि ते सर्व काही प्रत्येक खिलाड्यांनी स्वतःच्या मनावरती घेऊन हे दबदबा बोलवायचा आहे आणि आजूबाजूच्या गावामध्ये आपलं गावाचं नाव ठेवायचं आहे. त्या दृष्टिकोनातून ही टुर्नामेंट ठेवली जाते दरवर्षी. पुढच्या वर्षी ही टुर्नामेंट खेळली जाईल, याचप्रमाणे खेळली जाईल. पण आता जे काही प्लेयर निघाले चांगले, बेस्ट बॅट्समन, बेस्ट असे पुढच्या वर्षी पण आम्हाला काही नवीन पिढीचे नवीन बॅट्समन, बल्लेबाज काही ते मिळतील आम्हाला. अशा दृष्टिकोनातून आपण पुढे जाऊन एकत्र राहून गावातली 1 या 2 चांगले असे विकेट आपले टीम संघ बनवून कोणत्याही मोठ्या टुर्नामेंटमध्ये जाऊन आपल्या गावाचं नाव, आपल्या देवीचं नाव वाजव, हीच आमची एक इच्छा होती आणि ते आम्हाला पूर्ण करायची इच्छा आहे. असं या दृष्टिकोनात आम्ही चालवत आहे. धन्यवाद. त्याच्याबद्दल खेळाडूंना एकच विनंती आहे की कुठलाही गेम म्हटलं तर प्रॅक्टिस शिवाय गेम नाही आहे. प्रॅक्टिस मेन मॅन परफेक्ट अशी एक म्हण आहे. त्याची जाणीव ठेवून नुसतं हा आपलं खेळाच्या दिवशी खेळा जाणं असं नाही आहे. जो चांगला सराव करेल तो चांगला पुढे प्रगती करेल, असं त्याचा ह्या मागचा उद्देश आहे. सगळ्यांनी एकोप्याने राहावा, एकमेकांना सहकार्य करा, कारण गावचा विकास हा तुमच्यावरती अवलंबून याच्या पुढे.
त्यानंतर प्रमोद गुरव यांनी दिला. आपल्या गावाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आजच्या या स्पर्धेसाठी 2 दिवस सलग चाललेल्या स्पर्धेसाठी मी दिलीप ठाणेकर यांचं खरोखरच कौतुक करतो की त्यांनी आपल्या संपूर्ण गावामधून चांगला प्लेअर निवडून आपल्या गावाचं नाव रोशन करण्याची जी त्यांनी संकल्पना आज सगळ्यांसमोर ठेवलेली आहे त्याचं खरोखरच मुलांनी किंवा क्रिकेटर जे बनतात आता पोरं यांनी घेतलं पाहिजे. माझं जर सांगायचं झालं तर गेल्या वर्षी ह्याच ठिकाणी ज्या स्पर्धा झाल्या त्यावेळेला मी बॅट हातात धरली होती की पुन्हा आज इथं मॅचसाठी मी खेळतो. आपला क्रिकेट म्हणजे मी 1 वर्ष झाला 1 वर्षाने आज खेळलोय, पण जी पोरं खरोखरच रोज खेळतात त्यांनी आपण काय चुकलोय हे शोधलं पाहिजे की बाबा आपण तिथं मॅचेस झाले गेल्या वर्षी किंवा आपण आता जिथं आता कोण सुरतला जाणार, मुंबईला जाणार, पुण्यात जाणार आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण काय केल्याने काय होऊ शकतो, आपण कुठं चुकतोय खेळताना. सगळे बॉल हे प्रत्येक जण षटकार मारू शकत नाही. युवराज सिंगने एका मॅचला 6 बॉलला 6 षटकार मारला, पण पुढच्या प्रत्येक मॅचला त्यांनी 6 बॉलला 6 षटकार मारण्याचा प्रयत्न केला नाही आणि तसं होत नाही. षटकार मारत नाहीत, 1 बॉलला 1 रन पण एका वेळेला महत्त्वाचा असू शकतो. शेवटच्या 2 बॉलला जर 1 रनची गरज आहे, बॉलमध्ये 1 बॉलची गरज असते तर तो 1 रन पण महत्त्वाचा आहे. म्हणजे प्रत्येक षटकार मारणं बॉल हा गरजेचा नाही आहे. दिलीप ठाणेकरनी खरोखर सगळ्यांसाठी चांगला प्लॅटफॉर्म दिलेला आहे. त्या सगळ्या खेळाडूंनी त्याचा योग्य असा लाभ घ्यावा अशी मी सर्वांसमोर विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद झालेली आहे. अतिशय उत्कृष्ट असं कामगिरी करून आपलं नाव त्यांनी या प्रीमियर लीगमध्ये फसवलेलं आहे. त्याबद्दल त्याला ही मॅन ऑफ द सिरीजची जी ट्रॉफी जी आहे ती ट्रॉफी आपण 2 मळेकर पण या ठिकाणी आहेत त्यांचे शुभाशय पण देऊया. अमोल शिंदे आपल्या संघासाठी त्यांनी या स्पर्धेमध्ये तब्बल 64 रन त्याबद्दल आम्ही त्यांना महेश खांबे उत्कृष्ट या स्पर्धेत त्यांनी 7 विकेट काढलेले 7 विकेट आपल्या बॉलिंगचा नमुना ठेवून सादर केलेला आहे. मी त्याच्यामध्ये 2 संघ अंतिम फेरीमध्ये आले. यामध्ये अनबिटेबल संघ सलग त्यांनी 4 सामने जिंकले आणि अंतिम फेरीत पोहोचला होता. परंतु अंतिम फेरीमधलं आव्हान जे त्याला होतं ते SK चॅलेंजर म्हणजे चॅलेंजच त्यांनी दिलं आणि त्यांनी ते चॅलेंज देऊन या अनबिटेबलचा अंतिम फेरीमध्ये पराभव केला. आणि अनबिटेबल हा जो संघ आहे हा 2ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. या संघाला एक छोटंसं पॉकेट आणि पुष्प आम्ही आमचे खांबे आणि आमचे हंबीर यांच्या शुभ असते सर्व टीम हे जागा भरपूर आपले या सर्व टीम याला सर्व टीम या. अरे आता ज्याची सुट्टी आपल्याला लागलेली आहे या स्पर्धेतला अंतिम विजेता संघ अर्थातच शैलेश कदम याचा SK चॅलेंजर संघ हा या स्पर्धेचा अंतिम विजेता संघ आहे. या संघाला आपण ट्रॉफी देणार आहोत. इकडे काय इसके मालक दिसतच नाही. मालक ते दिसाय पाहिजे की त्यांचं मनापासून कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार देखील मानतो. तसंच या स्पर्धेसाठी आपल्या सगळ्याला खांबे बंधू आणि भागे बंधू यांच्याकडून खाण्याची वडापाव अर्धा पावच्या काही खेळ असू द्या त्यांनी मनापासून तुम्हाला त्यांची सेवा केलेली आहे त्याबद्दल त्या
सर्वांचे मी त्यांचं मनापासून कौतुक करतो, त्यांना आभार मानतो त्यांचं. आणि स्टेज त्यांनी दिलंय त्यांचे देखील मी मनापासून त्यांचा आभार मानतो. विकत जी व्यवस्थांनी केलेली आहे संकेत सुद्धा याचं देखील मी मनापासून कौतुक करतो, आभार मानतो. धन्यवाद. Halo.